बहुजन समाजाची आहे, पण आपण यशस्वी नाही. का बरं? 3% यशस्वी आहे. कारण त्यांनी त्यांची विचारधारा प्रोव्हाइड केली, पुरवली, लोकांमध्ये मजबूत केली आणि ते आज यशस्वी आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला आपल्या समूहामध्ये, कारण आपल्याजवळ जनशक्ती आहे, परंतु आपलं वैचारिक क्रांतीची मेळ बसत नाही. कारण बुद्धांनी कुठलं काम केलं? बुद्धाने वैचारिक लढा लढवला, बुद्धाने वैचारिक चळवळ चालवली आणि या देशामध्ये जे विषमता होती, जे गैरबराबरी होती, जे अन्याय होत होता, जिथे बंधुता नव्हता, या 4 प्रिन्सिपलच्या विरोधामध्ये बुद्धांनी प्राचीन भारतामध्ये कार्य केलं. तुम्हाला माहित असेल, बुद्धांनी जे कार्य केलं त्या संदर्भामध्ये जे 4 प्रिन्सिपल, ज्याला 5 गोल्डन प्रिन्सिपल असं म्हणतात, एक आहे समता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय आणि मानवाची गरिमा. या 5 सिद्धांतावर बुद्धांनी काम केलं आणि मला असं वाटते या 5 सिद्धांतावर जगातले सर्व महापुरुषांनी काम केलं. आणि हे 5 गोल्डन प्रिन्सिपल युनायटेड नेशन ऑर्गनायझेशननी आपल्या उद्देश पत्रिकेमध्ये टाकले. आपला उद्देश बनवला म्हणजे जगाची जे पंचायत आहे, जगाची जे परिषद आहे, त्या परिषदाने जर हा बुद्धाचा सिद्धांत आपल्या सिद्धांतावर टाकला, त्या सिद्धांत त्याच्यावर आरूढ केले, याचा अर्थ काय की जगातील जेवढे सदस्य देश आहे त्या सर्व सदस्य देशाला हे 4 तत्व मान्य करावे लागतील. आणि ते मान्य त्यांनी केलेले आहे. ज्यांनी ज्यांनी सह्या मारल्या त्या देशांनी ते मान्य केले, भले ते बुद्धिस्ट कंट्री नाही. मी काय म्हणतो, कारण आपलं काय होते, सरांनी गोष्ट खूप मला आवडली, म्हणजे माझा बाप म्हणण्यापेक्षा हा बहुजन समाजाचा बाप. बुद्धिझम कोणाची विरासत नाही. आपल्याला वाटते बुद्धिझम काही महाराची विरासत नाही. बुद्धिझम या देशामध्ये उद्देशपूर्तीसाठी आलं होतं. बौद्ध धर्म हा उद्देश नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की बौद्ध धर्म हा उद्देश आहे. जगामध्ये बौद्ध धर्म पसरवणे हा ऑब्जेक्ट नाही. कारण बाबासाहेबांनी 17व्या खंडामध्ये सांगितलं. आपल्याला काय वाटते की आपण खूप चांगलं आचरण करावं, पंचशिलाचं आचरण करावं, म्हणजे आपण बुद्धिस्ट झालो. परंतु बाबासाहेब काय म्हणतात? धर्मबंधूंनो, बाबासाहेब म्हणतात बुद्धिस्ट इज नॉट मिअरली टू बी बुद्धिस्ट, हिज ड्युटी इज स्प्रेड बुद्धिझम. They must believe that spread Buddhism is to serve mankind. Buddhism purpose, total reconstruct the world. Buddhism not religion. बाबासाहेब काय म्हणतात? Buddhism not religion. Buddhism itself a great revelation, more than, better than French Revolution. बाबासाहेब म्हणतात बुद्धिझम हा धर्म नाही. बुद्धिझम हे फ्रेंच रिव्होल्युशन, फ्रान्सची राज्यक्रांतीपेक्षा मोठी क्रांती आहे. आणि ती क्रांती आपण आपल्या समाजापुरती सांगितली. आपल्या समाजाला आपण सांगतो. बुद्धिस्ट लोक बुद्धाला सांगतात. सरांचं म्हणणं बरोबर आहे, मला पटलं. आणि असं आपण म्हणतो की आपण बुद्धाचं काम करतो. आपण बुद्धाचं काम करत नाही, आपण जाती मजबूत करण्याचं काम करतो. कारण एक जाती एकत्र आली तर इतर जाती तिच्या विरोध करतात. ते बहुजन समाजाचे सर्व लोक आपले बांधव आहेत आणि त्या समाजापर्यंत, त्या जातीपर्यंत आपल्याला हे बुद्धिझम घेऊन जायचं आहे. तरच या देशामध्ये खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांचं कार्य करत आहोत. खऱ्या